बागलाण तहसील कार्यालयासमोर आदिवासी क्रांतिकारकाचे स्मारक व्हावे यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर. बागलाण प्रतिनिधी. आज रोजी बागलाण तालुक्यातील विविध संघटनांकडून तसेच नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीकडून व आदिवासी काँग्रेस बागलाण तालुका कार्यकारिणी यांच्यामार्फत बागलाण तहसील कार्यालयासमोर असलेल्या आवारात आदिवासी क्रांतिकारक टंट्या मामा भिल, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांचे स्मारक बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की आपला बागलाण तालुका हा संपूर्ण आदिवासी बहुल तालुका आहे. तसेच या ठिकाणी प्रामुख्याने भिल, कोकणी, महादेव, कोळी, पारधी या जमातीचे लोक वर्षानुवर्ष राहत आले आहेत. त्याचप्रमाणे बागलाण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेत आदिवासी लोकप्रतिनिधी देखील निवडून दिला जातो. तालुक्यातील आदिवासींच्या विविध प्रकारच्या समस्या आहेत, त्या अद्याप जसाच्या तशा आहेत. यातीलच एक मुख्य मागणी आहे ती म्हणजे बागलाण तहसील कार्यालयासमोरील जागेवर आदिवासी क्रांतिकारक यांचे स्मारक व्हावे. ही मागणी अनेक वेळा करूनही अद्याप पूर्ण झालेली नाही. तालुक्यात व शहरात प्रत्येक समाजाचे विविध देवतांची स्मारके आहेत, परंतु बागलाण तालुक्यात आदिवासी समाज एवढा मोठ्या प्रमाणात असून सुद्धा आदिवासी समाज आज दुर्लक्षित झाला आहे. बागलाण तहसील कार्यालयासमोर असलेल्या आवारात आदिवासी क्रांतिकारक टंट्या मामा भिल, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांचे स्मारक व्हावे, जेणेकरून लोकांना व जनतेला आदिवासींनी स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या बलिदानाची माहिती होईल व तालुक्यातील आदिवासींना योग्य न्याय मिळेल. तसेच मोराणे, संडास तालुका बागलाण येथील गावठाण जमीन व आदिवासी दफनभूमीवरील अतिक्रमणाबाबत चौकशी करून आदिवासी समाजाला न्याय देण्यात यावा याबाबत तहसीलदार बागलाण तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी रावण साम्राज्य ग्रुप, बिरसा ब्रिगेड, रूढिगत पारंपरिक ग्रामसभा, क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान, आदिवासी भिल समाज सेवा व बहुउद्देशीय संस्था बागलाण आदी संस्था व संघटनांकडून निवेदन देण्यात आले. यावेळी शशिकांत बर्डे, किशोर सोनवणे, निवृत्ती गातवे, छोटूभाऊ आदीसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी अहिरे परशुराम.